आणि या विधान परिषद निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे। पंकजा मुंडे यांना लोकसभेला पराभवाला सामोरं जावं लागलं। 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील त्यांचा पराभव झाला होता। त्यामुळे ही निवडणूक पंकजा मुंडे यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। वास्तविक ही निवडणूक जिंकणं त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी मुंबईतल्या श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे। आज विधान परिषदेसाठी मतदान होत आहे। काही नेत्यांच्या प्रतिक्रिया सध्या येत आहेत। आता पाऊल ठेवलेलं आहे। माझ्या समवेत माझ्या पक्षाचे आणखी सहकारी उमेदवार आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की आमचे सर्व उमेदवार विजयी होतील। काही मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाल्याची चर्चा आहे आणि त्याचा फटका युतीतल्या कुठल्याही उमेदवाराला बसू शकतो असं सुद्धा बोललं जात आहे, कारण पहिल्या पसंतीवर काही नाही आहे, त्यावेळेला दुसरी आणि तिसरी पसंती। हे पहा, आता ह्या गोष्टी खूप टेक्निकल निवडणुका असतात। ह्याच्यामध्ये ज्या चर्चा आहेत किंवा ज्या बातम्या आहेत त्याच्याही पलीकडे विधान भवनामधली एक पूर्ण एक व्यवस्था आहे आणि त्याच्यामध्ये जे होणार आहे ते होणार आहे। पण मला जो विश्वास आहे अशा प्रकारची कुठलीही घटना घडलेली नाहीये। संपूर्णतः आमचे सर्व उमेदवार विजयी होतील। लोकसभेनंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला आहे, त्यामुळे महायुतीची मतं फुटतील असा दावा। ठीक आहे ना, आता आपल्याला काही तास वाट बघावी लागेल। थोड्याच तासात निकाल बाहेर येईल। क्रॉस वोटिंग होऊ शकतं का असं वाटतंय का तुम्हाला? माझ्या पुरतं मर्यादित आणि माझ्या पक्षाचा आणि महायुतीचा मला नाही वाटत। तर ही टेक्निकल निवडणूक आहे आणि आपल्या पक्षाकडून क्रॉस वोटिंग होणार नाही असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेला आहे। आणि याच मुद्द्यावरती पुन्हा एकदा जाऊयात। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। गणेश, काही 2 वर्षांपूर्वीची निवडणूक ही आज क्रॉस वोटिंगमुळे गाजली होती। यंदाही तसं चित्र पाहायला मिळू शकतं का, कारण का दावे अनेक केले जात आहेत? प्रज्ञा, तसं पाहायला गेलं तर 11 जागा 12 उमेदवार तर निश्चितपणे दगाफटका कोणाला तरी होईल, कारण मतांचा कोटा ठरवण्याची स्ट्रॅटेजी प्रत्येक पक्ष करतं। तर मुख्यत्वे आत्ताच्या आपण ज्या मागील 2 वर्षांपूर्वी जे निवडणुका झाल्या राज्यसभेच्या असो किंवा विधान परिषदेच्या, त्यावेळेला जी चाणक्य नीती देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा महायुतीच्या नेत्यांनी त्यावेळेला केली होती, भाजपच्या नेत्यांनी त्याचा आधार घेत ते जिंकले होते। आता जर पाहिलं तर मतांचा कोटा ठरला असतो। आता जिथं कोणाला सेफ करायचा असेल तर आपण सरप्लस मतांचा कोटा ज्यांच्याकडे असतो ते मतांचा कोटा वाढवून सांगतात। समजा 23चा कोटा ठरला असेल तर 28-29 काँग्रेस प्रज्ञा सातवांना देऊ शकते, किंवा प्रज्ञा सातवांची सेफ सीट करायची असेल तर जास्तीत जास्त पहिल्या पसंतीची मतं त्यांना दिली जातील, अशा प्रकारची स्ट्रॅटेजी असेल। दुसरं, या निवडणुकीमध्ये जो गेम चेंजर असणार आहे किंवा जो उमेदवार निवडून देईल ते असेल दुसऱ्या पसंतीच्या मतांचा गणित, आणि त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मतं कोणाला मिळतील ते सगळं गणित बसल्यानंतरच कळेल की नेमका कोणाचा विजय झाला आणि कोणाचा पराजय। म्हणून या स्ट्रॅटेजी आखल्या गेल्या आहेत। काल कोटा ठरला असेल, काल प्रिफरन्सेस ठरले असतील, प्रत्येक पक्षानं आपले प्रिफरन्सेस ठरवले आहेत। जर आपण पाहिलं तर जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या मतांचा आधार, पवार गटांच्या मतांचा आधार 12 मतं मिळाल्यानंतर त्यांना आणखी मतं लागणार आहेत, कारण मिलिंद नार्वेकर जर यांच्यासाठी काँग्रेसची सरप्लस मतं मिळाली आणि शिवसेनेची मतं जर आली तर जयंत पाटील मिलिंद नार्वेकर यांच्यामध्ये थोडीशी मतांची कमतरता असेल कोटा पाहिला तर ते गणित कसं बसेल। त्यासोबतच महायुतीचा गणित असणार आहे की आपली जी मतं आहेत, आता 9 उमेदवारांना 23चा कोटा जर पकडला तर 210 पर्यंत त्यांना मतं लागणार आहेत, तर 207 पर्यंत माफ करा। आणि महायुतीचं म्हणणं की आमच्याकडे 210 मतं आहेत, मतांचा कोटा आम्ही ठरवलेला आहे आणि त्याचा दावा असा आहे की काँग्रेसकडनं काही क्रॉस वोटिंग होतील। काल कैलास गोरंट्यालने तर काही आमदारांची नावंही घेतली की ते आमच्या पक्षात आहेत, पण पक्ष फक्त आमच्यामध्ये असूनही त्यांचं मत तिथे जाणार आहे। म्हणून काँग्रेसची क्रॉस वोटिंग करण्यात येईल का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि काँग्रेस तिथे थांबवण्यासाठी सगळे प्रयत्न केलेले आहेत। म्हणून आताही आपण पाहतोय पंकजा मुंडे इथं आलेले आहेत, सर्व उमेदवार सकाळी मिलिंद नार्वेकर इथं पोहोचले। मिलिंद नार्वेकर यांना शिवसेना त्याचबरोबर काँग्रेस यांच्या मतांचा आधार आहे। मात्र बरोबर, प्रत्येकाची मदार दुसऱ्या पक्षातल्या मतदारांवरती, आमदारांच्या मतांवरती सुद्धा तेवढीच अवलंबून आहे जेवढी स्वपक्षीय आमदारांच्या मतावरती अवलंबून आहे। आणि त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या मतदारांना सिक्युअर ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करताना दिसतोय। गणेश, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।
नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध